चलो हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप सगळेजण सेफ असाल. आणि खूप चांगली न्यूज आली होती IBPS क्लर्कची. तर मॅक्सिमम स्टुडंट खूप जास्त खुश झाले की चलो एक नोटिफिकेशन येऊन गेले, आम्हाला बूस्टअप भेटलेलं आहे. आणि काही स्टुडंट थोडेसे नाराज झाले की सर वॅकन्सीजचं काय. तर हे सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहे आज मी ते. जसं IBPS PO ला झालं होतं एक्झॅक्टली तसंच. सो बेसिकली आजच्या सेशनमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत. सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट जो भरपूर जुन्या स्टुडंट्सचे कॉल येतात ते म्हणजे बँक प्रेफरन्सेससाठी. कारण थोडा मर्जरचा इश्यू चालू होता, प्रायव्हेटायझेशनचा होता, मग त्यामुळे बँकेचे प्रेफरन्सेस टाकायचे तरी कसे. तर मेन तो मुद्दा आहे ज्याला आपण सुरुवात करणार आहे. त्याच्यानंतर बाकी अशा काही गोष्टी आहेत जे जुने स्टुडंटला सगळ्यांना माहिती आहे की ॲडमध्ये काय असतं, एज क्रायटेरिया म्हणा किंवा फॉर्म भरताना EWS कम्प्युटर, बऱ्याच बेसिक गोष्टी माहिती आहे. पण तरी त्या गोष्टींच्या चुका होतात आणि इतक्या अशा मायनर चुका होतात, पण त्याचा इम्पॅक्ट पुढे जाऊन थोडासा मेजर होऊन जातो. तर त्याच्यावरती मी थोडंसं लक्ष देणार आहे. जुन्या मुलांना कदाचित ते सगळं फॅमिलियर असणार आहे, पण तरी त्यांनी काळजी घ्या, त्याच्यात त्या चुका होऊ नका देऊ. सो मेजर ज्या मिस्टेक्स इतक्या वर्षांपासून ज्या मेजर मुलं मॅक्झिमम मिस्टेक्स करतात त्याच ठिकाणी ते सगळं मी कव्हर करणार आहे. त्यामुळे तो पार्ट खूप नीट बघा जुन्या मुलांनी. नवीन मुलांसाठी तर एंटायर व्हिडिओ कामाचा असणार आहे, कारण एकूण एक गोष्ट याच्यामध्ये कव्हर होईल. आणि सगळ्यात शेवटी मग आपण नवीन बॅचच्या डिटेल्स बद्दल पण बघूयात आणि काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स ज्या असतील एक्झाम फॉर्मशी रिलेटेड त्या एकदा बघून घेऊ. सो मी स्टार्ट करतो जास्त वेळ न घालवता सरळ IBPS क्लर्कच्या प्रेफरन्सेस पासून. जुन्या मुलांसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि नवीन मुलं तर माहिती आहे की ब्लाइंडली ट्रस्ट करतील, कारण ते सुरुवातच आहे, त्यामुळे त्यांना प्रेफरन्सेस इतके मॅटर नाही करणार सुरुवातीला, ठीक आहे. पण जुन्या मुलांसाठी अति जास्त मॅटर करेल, कारण तुम्ही इतकं जास्त प्रिपरेशन केलेलं आहे आता. त्यामुळे चुकीची बँकेचं प्रेफरन्सेस टाकू नका. प्रेफरन्सेस टाकताना तिथे त्यांनी एक लिस्ट दिलेली असते अल्फाबेटिकली, ती ॲज इट इज नका उचलू, तुम्हाला असे प्रेफरन्सेस टाकावं लागणार आहे. तर आता हे बघा, याच्यामध्ये आपण IBPS POच्या वेळेसही चर्चा केली होती, आता एकदा ती चर्चा करणं गरजेची आहे. PO मध्ये आणि क्लर्कमध्ये थोडासा फरक पडतोय. बरं, आता हे जी डिस्कशन करणार आहे आपण, हे सगळं डिसिजन माझं नाही आहे. भरपूर आपले जे जुने स्टुडंट्स आहे जे बँकेमध्ये आहेत, काही SBI मध्ये आहेत, काही बँक ऑफ बरोदा, काही बँक ऑफ इंडिया, सगळ्या वेगवेगळ्या पर्सन सोबत डिस्कशन केलंय. आता SBI वाल्यांसोबत पण आम्ही डिस्कशन केलंय. असं अभिराज सर तुम्हाला माहिती आहे, अभिराज सर झाले, खुशाल सर झाले, विशाल सर झालाय, त्यानंतर नितीन आहे आपला जो सिंडिकेट बँकेत होता, आता कॅनरा बँकेत गेलाय. तर आम्ही अशा वेगवेगळ्या, सगळ्यांचं नाव नाही सांगत मी, वेगवेगळ्या लोकांसोबत डिस्कशन केलं. काहींना 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, काहींना 3, काहींना 4, त्यांच्यासोबत पूर्ण चर्चा करून या कन्क्लुजनवरती पोहोचलेलो आहे. त्यामुळे मला वाटतं तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट करायला पाहिजे. स्टील तुम्हाला काही डाऊट्स असले या प्रेफरन्सेसमध्ये तर नंतर चर्चा करू शकतो आपण. पण मी मेजर रिझन सांगून देतो. सगळ्यात पहिले ज्या टॉप 4 बँका आहेत त्यात पहिले आहे बँक ऑफ बरोदा, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया. आता बँक ऑफ बरोदा आणि पंजाब नॅशनलला वरती कव्हर ठेवलेलं आहे. बँक ऑफ बरोदाचा खूप जास्त प्रेझेन्स आहे मुंबईमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये. PNBचा थोडा कमी पडतो, बट दोन्ही बँकेचं वर्क कल्चर खूप जबरदस्त आहे. त्यांची प्रमोशन पॉलिसी खूप भारी आहे. त्यामुळे इथे 2-2 वर्षात इंजिनियर इलिजिबल होऊन जातात ऑफिसरसाठी, जे की बाकी बँकेत नाही होत. जसं की आता बँक ऑफ इंडिया जर पकडलं, आपले विशाल सरच आहे, त्यांच्याशी बोलणं झालं, ते म्हटलं की सर मी जरी बँक ऑफ इंडियामध्ये तरी मला तो प्रेफरन्स नाही भेटत आहे. 2 वर्षानंतर मी लगेच PO साठी इलिजिबल नाही, जे की बँक ऑफ बरोदामध्ये आहे. आणि अजूनही भरपूर काही फॅक्टर्स आहे, ते सगळे काही डिस्कस करण्यासारखे नाही इथे. बट रिझन काय मेजर की वर्क कल्चर, बँकेचा परफॉर्मन्स. भलेही त्यांना खूप जास्त एम्प्लॉईज सोबत डील करावं लागतं, कस्टमर सोबत डील करावं लागते, पण तेवढंच चांगलं ते त्यांच्या एम्प्लॉईजला पण ट्रीट करता, तेवढेच त्यांचे अलाउन्सेस पण बेटर आहेत बाकी बँकेच्या कंपॅरिझनमध्ये. त्यामुळे या 2 बँका बऱ्यापैकी पेरेंट्स बँक आहे. उद्या जरी प्रायव्हेटायझेशन झालं किंवा मर्जर जरी झालं तर कमीत कमी धोका जे राहील त्या बँका आपण वरती ठेवण्याचा प्रयत्न करतोय. प्लस बाकीचे पण पॅरामीटर्स कन्सिडर केलेले. तर मॅक्झिमम पॅरामीटर्समध्ये फिट बसणारे या 2 बँका आहेत. नो डाऊट बँक ऑफ इंडियाच्या वॅकन्सीज जास्त आहे, पण तसा मूर्खपणा करण्यात काहीच पॉईंट नाही, ते मी तुम्हाला पुढे गेल्यावर एक्सप्लेन करतो. सो बँक ऑफ बरोदा, पंजाब नॅशनल बँक ह्या 2 वरती राहू द्या. कॅनरा बँक एक जबरदस्त आहे, ज्यामध्ये भले आता सिंडिकेट मर्ज झालेली आहे. कॅनरा बँकेच्या अलाउन्सेस आणि सिंडिकेटच्या अलाउन्सेसमध्ये थोडासा फरक होता, पण ते निगोशिएट होऊन जाईल. पण याचे वर्क कल्चर खूप चांगलं आहे, त्यामुळे कॅनरा बँक वरती राहू द्या. युनियन बँकेचं पण सगळ्यांना माहिती आहे. हे टॉप 4ला मला वाटतं धक्काही लावू नका तुम्ही, बरं का, बिलकुल नका लावू. याच्यात काही जणांचं म्हणणं होतं सर कॅटेगरी वाईज बँकेचे प्रेफरन्सेस चेंज होता का, मी त्याच्यावर पण येतो. तसं बिलकुल करू नका. हे 4 एकदम जबरदस्त, म्हणून त्याला मी ग्रीनमध्ये टाकले. त्यानंतर या ज्या 3 आहेत या 3ही चांगल्या आहेत. त्यात महाराष्ट्रामध्ये बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा बऱ्यापैकी प्रेझेन्स आहे. बट सध्या जे काय आपण प्रायव्हेटायझेशन आणि मर्जरचा विचार केला त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, तर मग आम्हाला 5th आणि 6th नंबरला वाटतंय. आम्हाला म्हणजे सगळ्यात जुन्या स्टुडंट सोबत चर्चा करून, कारण आपण भले इकडे कोचिंग घेतोय, पण ऍक्च्युली तिथे जे वर्क करताय त्यांना तिकडच्या बऱ्याच गोष्टी माहिती आहे. आणि काही ऑफिसर्स लोकांना पण विचारलं आम्ही, काही क्लेरिकल लोकांना पण विचारलं, त्यांच्याशी डिस्कशन करून हे सगळं आलेलं आहे. त्यानंतर इंडियन बँक तुम्ही 7 नंबरला घेऊ शकता. या 3ही बँका व्यवस्थित आहे, पण तरी त्यातल्या त्यात आपण POच्या वेळेस काय केलं होतं, बँक ऑफ इंडियाला 7ला ठेवलं होतं आणि इंडियन बँकला वरती घेतलं होतं. तर POच्या वेळेसची केस वेगळी होती, कारण की तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पण जाऊ लागू शकतं, पण हे फक्त महाराष्ट्रात असल्यामुळे हा प्रेफरन्स जबरदस्त आहे. आता ज्यांचा सध्या थोडासा इश्यू चालू होता त्या म्हणजे या 4 बँका, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक आणि युको बँक. आणि यांचे हेड
बाकीचं जर बघितलं प्रेझेन्स आणि प्लस त्यांचं साईज वगैरे सगळ्या गोष्टी, तर मला वाटतं या सगळ्यात शेवटी राहू दे. याच्यामध्ये तुम्ही कसं जरी टाकले रॅन्डम शेवटचे 4 तरी एवढे मॅटर नाही करणार. मॅटर हे करणार आहे आणि एवढा जबरदस्त स्कोर आणला पाहिजे की आपल्याला सुरुवातीच्याच बँका भेटताय हा विचार करा. आता याच्यामध्ये काही जणांचं म्हणणं सर कॅटेगरी वाईज आम्ही वेगळे प्रेफरन्सेस टाकू का, की बाबा ओपन कॅटेगरीसाठी वेगळे प्रेफरन्सेस, ओबीसीसाठी बिलकुल नाही. कॅटेगरी वाईज प्रेफरन्सेस असं काही होत नाही, हे सगळ्यांसाठी कॉमन प्रेफरन्सेस राहतील. हेच टाका असं कंपल्शन नाहीये, पण मी जेवढ्या एक्सपर्ट सोबत डिस्कशन केलेले आम्ही या कन्क्लुजनवरती पोहोचलेलो आहे. त्यामुळे मला तरी वाटतं की तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट करायला पाहिजे. जर एखाद्याचा खूपच मेजर इश्यू असला तर तुम्ही मग इंडिव्हिज्युअली डिस्कस करा. अदरवाईज मला हे प्रेफरन्सेस बरोबर वाटतंय. आता याच्यात काही जणांचं असं म्हणणं असतं की सर ईडब्ल्यूएस नुसार किंवा बँकेच्या प्रेफरन्सेसनुसार आम्ही व्हॅकन्सीजनुसार जागा चेंज करायला पाहिजे का. जसं की बँक ऑफ इंडियाच्या सगळ्यात जास्त व्हॅकन्सीज त्यांनी दाखवलेल्या याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानुसार तुम्ही सगळ्यात पहिले ते टाकताय, किंवा ईडब्ल्यूएस मध्ये कमी जागा आहेत मग ओपन मध्ये जास्त जागा आहेत ओपन पहिले टाकू का. आता असं बिलकुल ना करत जो, हा निवळ मूर्खपणा होतो. नीट ऐका, आता मी सांगतो एकदा परत. समजा ओपन कॅटेगरीच्या जागा तुम्हाला जास्त दिसत आहे आणि एक ओबीसी कॅटेगरीच्या जागा कमी दिसत आहे, तर तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीमध्ये तरी तुम्ही ओपन मधनं भरणं हा निवळ मूर्खपणा आहे. तुम्ही ज्या पण रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये आहे ना त्याच कॅटेगरीमधनं फॉर्म भरा. कारण ओपनच्या म्हणजे जनरल कॅटेगरीच्या जागा असतात ना, तर तुम्हाला बाय डिफॉल्ट भेटतात. फॉर एक्झाम्पल मी समजा ओबीसीचा कॅन्डिडेट आहे आणि ओबीसीच्या 50 जागा आहे, पण ओपनच्या 80 जागा आहे, 80. तर असं नाही की मी 80 जागांमधून अप्लाय करायला पाहिजे. मला त्या 80 जागांसाठी तर प्रेफरन्सेस भेटतातच, प्लस हे 50 म्हणजे ऍक्च्युअली 80 + 50 मी 130 सीट्ससाठी कॉम्पीट करतोय. तर रिझर्वेशनचा हाच फायदा असतो ना, तुम्हाला त्या ॲडिशनल सीट्स असतात आणि ह्या जनरलच्या सीट्स असतात, याच्यासाठी तर तुम्हाला चान्स भेटणारच आहे. त्यामुळे समजा असं झालं की एससी कॅटेगरीच्या एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी कमी सीट्स दिसत आहे, तर दॅट डज नॉट मीन की तुम्ही ओपन मधनं भरायचं, बिलकुल नाही. कुठली कॅटेगरी असो, त्यामुळे तुमची जी पण रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी आहे, फॉर एक्झाम्पल ईडब्ल्यूएस बरेच जण विचारत होते भरायला पाहिजे की नाही, 100% भरा. ईडब्ल्यूएस मध्ये एक जरी जागा असली तरी अप्लाय करायचं. कारण जर बाकी ठिकाणी 100 जागा आहे इकडे एक जागा आहे, तर तुम्हाला त्या 100 तर भेटणारच आहे, ते बाय डिफॉल्ट आहे. प्लस ही एक म्हणजे 101 जागांसाठी तुम्ही कॉम्पीट करताय. हा पॉईंट क्लिअर. त्यामुळे व्हॅकन्सी बघून असं काही फील नका करू, तो निवळ मूर्खपणा आहे. हे झालं कॅटेगरी वाईजचं. दुसरं बँकेच्या व्हॅकन्सीनुसार, जसं बँक ऑफ इंडियाच्या सगळ्यात जास्त व्हॅकन्सी आहे, तसं कधीच नाही करायचं. जी बँक चांगली आहे ती वरती ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. जसं कॉलेजेसच्या वेळेस पण करायचो आपण 11-12ला वगैरे किंवा कुठे पण कॉलेजच्या ऍडमिशनला. आता जे सगळ्यात समजा टॉपचं कॉलेज आहे फर्स्ट नंबरचं समजा मुंबईमध्ये आणि सेकंड नंबरचा आहे समजा पुण्यामध्ये, तर असं थोडी की पुण्यातल्या कॉलेजची व्हॅकन्सी जास्त आहे म्हणून तुम्ही पुण्याचं कॉलेज वरती टाकणार आहे. अरे एक जरी जागा असली मुंबईच्या कॉलेजला आणि तुम्हाला वाटते ते कॉलेज भारी, तर ते वरती टाकलं पाहिजे. कारण तुमच्या स्कोर्सनुसार समजा माझा नंबर आला तर माझ्या स्कोरनुसार मला ते चेक करतील की यांनी कोणता प्रेफरन्स दिलेला आहे, त्याच्यानुसार बँक सिलेक्ट होते. त्यामुळे जरी समजा बँक ऑफ बरोडामध्ये 10च व्हॅकन्सी आहे, ठीक आहे, आणि समजा इंडियन बँकेमध्ये 1000 व्हॅकन्सी आहे, तरी इंडियन बँक वरती नाही टाकायची. तुम्हाला जी बँक चांगली वाटते ती वरती टाका. जसं कॉलेजच्या वेळेस करायचो आपण, एक जरी जागा असली त्या बँकेमध्ये तरी ती बँक वरती टाका. एक जरी जागा सोडा, मी तर म्हणतो जागा नसली तरी टाका, कारण की जागा नंतर वाढतात. ते मी आता पुढच्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन करतो. सो याच्यामध्ये सगळ्यात कामाचं काय होतं, बँकेचे प्रेफरन्सेस शक्यतो चेंज करू नका. टॉप 4ला तर बिलकुल धक्का नका लावू. नंतरचे हे 3 पण जबरदस्त आहे. शेवटच्या 4 मध्ये तुम्ही शफल केलं तरी चालेल. ते एवढं काही मॅटर करणार नाही. अभ्यास एवढा कडक पाहिजे की आपलं सिलेक्शन इकडेच होतंय असा विचार करायचा. त्यानंतर कॅटेगरी वाईज बिलकुल व्हॅकन्सी चेंज होणार, हे बँकेचे प्रेफरन्सेस चेंज होणार नाही. ईडब्ल्यूएस मध्ये एक जरी जागा असली तरी ईडब्ल्यूएस मधनं भरा, एससी मध्ये एक असली तरी एससी मधनं भरा, रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीज मधनं भरा. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी हा पहिले कव्हर केला, कारण खूप जणांना याच्याबद्दल क्युरियोसिटी होते आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर्म भरताना सगळ्यात शेवटी बँक प्रेफरन्सेस येतात. आता नवीन मुलांना माहित नसेल की सर फॉर्म कसा भरायचा, ते मी थोड्या वेळानंतर पुढे सांगणारच आहे. पण जुन्या मुलांसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता. दुसरा, जुन्या मुलांच्या डोक्यात असणारे सर एवढ्या व्हॅकन्सीज कमी कशामुळे, बघा याला वेगवेगळे रिझन्स आहे. पहिले आपण नीट समजून घेऊ. आणि या व्हॅकन्सीज सध्या तुम्हाला कमी दिसत आहेत, मला वाटतं एक क्वेश्चन मार्क टाकला पाहिजे ऍक्च्युअली, की या व्हॅकन्सीज खरंच रिअली कमी आहेत का, ज्या तुम्हाला सगळ्यांना वाटते, किंवा बरेच जण त्यामुळे थोडेसे निगेटिव्ह झाले. पण जे जुने मुलं होते ते एकदम चिल होते. कोणी कॉल नाही केला, कोणी मेसेज नाही केला, त्यांना माहिती होतं की हे असं आहे पण हे पुढे जाऊन वाढणारच आहे. कशामुळे, आता यांनी एनआर दिलेलं आहे, नॉट रिपोर्टेड, ठीक आहे. भरपूर बँका अशा आहेत त्याच्यामध्ये की ज्यांनी रिपोर्टच नाही केलेलं, आणि रिपोर्ट नाही केलं याचा अर्थ असा नाहीये की यांच्या व्हॅकन्सी येणार नाहीये. त्यांच्याकडे एक ऑप्शन अवेलेबल आहे. 1 एप्रिलला रिझल्ट लागतो, त्यांनी पुढच्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये जरी सांगितलं तरी ते व्हॅकन्सीज वाढवू शकतात. त्यामुळे हा एक पहिला पॉईंट लक्षात ठेवा की हे फायनल नाहीये, ठीक आहे. दुसरं, त्यांच्याकडे ती एक लक्झरी आहे पोस्टपोन करण्याची, ऍड करण्याची. 2019च्या ज्या रिक्रुटमेंट झाल्या आत्ताच्या, ऍक्च्युअली 2020 म्हणायला पाहिजे, पण आता ही ऍड 20 म्हणतो आपण, म्हणून त्याला मी 19 शब्द वापरतोय. त्या ज्या रिक्रुटमेंट झाल्या, तुम्हाला आता तुम्ही न्यूजमध्ये ऐकलं असेल की आत्ता 2-4 दिवसांपूर्वी आपले काही स्टुडंट्स बँकेत आत्ता जॉईन झालेत. जसं की बँक ऑफ इंडियाचं आत्ता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं 1 तारखेला, आज 3 तारीख आहे, 2-3 दिवसापूर्वी. त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रवाले त्याच्या काही दिवस अगोदर जॉईन झाले. युनियन बँकवाले तर अजून जॉईन झालेले नाहीये. तर तीच रिक्रुटमेंटची प्रोसेस जॉईनिंगची जी आहे ती कोविडमुळे थोडीशी लेट झाली. युजली आतापर्यंत सगळेजण जॉईन होऊन जातात, खूपच एक्सेप्शनल केस असले तर थांबतात. तर माझं म्हणणं आहे की त्यांची जॉईनिंग अजून आलेली नाहीये.
नाहीये आणि IBPS यांना जर विचारते की सांगा तुम्हाला किती जागा पाहिजे, ते कोणत्या बेसिसवर सांगणार आहे? कारण की यांच्याकडे एक तर ऑप्शन आहे नंतर सांगण्याचं, मग ते घाई कशाला करतील ना? यांना माहिती आहे, जसं की तुमचं एक्झाम फॉर्मचं असतं, तुम्हाला तर एक्झाम फॉर्मची डेट दिलेली समजा 25 तारीख, तर आपण भरतो का पहिल्या दिवशी? नाही, आपण थोडं रिलॅक्स होऊन जातो की चला डेट आहे. तसं यांच्याकडे ऑप्शन आहे ना, मग हे कशाला घाई करतील? एक तर ही रिक्रुटमेंट प्रोसेस ते यांचं फिलिंग चाललेलं आहे सध्या कॅन्डिडेट्सचं. दुसरं यांच्याकडे ऑप्शन आहे. तिसरं जर बघितलं तर मर्जरमुळे काय झालं, आता समजा कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक आहे, सिंडिकेट बँक कॅनरा बँकमध्ये गेलेली आहे, तर त्यांचे जे एम्प्लॉईज आहे ते सगळ्यांचंच अजून सॉर्टिंग झालेलं नाहीये, काहींचं झालंय काहींचं चालू आहे. तर बँका त्याच्यामध्ये पण थोडंसं व्यस्त आहे. त्यानंतर त्यांना कळलं की एक्झॅक्टली किती जागा पाहिजे आपल्याला. बरं, जागा पाहिजे की नाही पहिला हा मुलांच्या डोक्यात प्रश्न होता. अरे भाई पाहिजे, तुम्ही कुठल्या पण रॅन्डम कुठल्या पण स्टुडंटला कॉल करा, कुठल्याही बँकेतल्या, असा तुम्हाला एकही भेटणार नाही जो म्हणेल की नाही नाही आमच्या बँकेमध्ये बऱ्यापैकी वॅकन्सीज आहे बरं का, आम्हाला गरज नाहीये, असं कोणीच म्हणणार नाही. प्रत्येकाला खूप जास्त बंपर गरज आहे. फक्त त्यांच्याकडे हे ऑप्शन आहे पुढे सांगण्याचं म्हणून त्यांनी वेट केलेलं आहे. 4-4 वेळेस करेक्शन करण्यापेक्षा एकदाच व्यवस्थित सांगता येईल. जसं मागच्याच IBPS POचं झालं होतं, जशी ऍडव्हर्टाइजमेंट आली भरपूर मुलं पॅनिक झाली. दुसऱ्या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्राने परत 250-300 काहीतरी POचे वॅकन्सीज ऍड केल्या होत्या. आणि चौथं सगळ्यात इम्पॉर्टंट, या 11 बँकेपैकी सगळ्यांनी वॅकन्सी डिक्लेअर नाही केल्या ना. 11 पैकी फक्त 4 जणांनी आता वॅकन्सी दिलेल्या, अजून 7 जण असे आहेत जे रिपोर्ट करणारे. बरं, रिपोर्ट करणारे त्यानंतर काही जणांनी नील पण दिलेलं तिथं. तर नील दिलं याचा अर्थ त्यांना परत ऑप्शनच नाहीये, नाही फायनल झालं, याच्यानंतर चेंजेस होणार नाही अशातलाही प्रश्न नाहीये, हे पण चेंज होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही या जर 3-4 गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार केला तर डेफिनेटली कळतंय की याच्यामध्ये नंतर वॅकन्सीज डेफिनेटली वाढणार आहे. बरं, त्यासाठी आपण थोडेसे मागचे काही फॅक्ट्स बघून घेऊया. आता लास्ट इयर बँक ऑफ इंडियाच्या 270-75 का 64 अशा आसपास व्हॅल्यूज होत्या, मला एक्झॅक्ट नाही आठवते. एवढ्या वॅकन्सीज त्यांनी डिक्लेअर केल्या होत्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये. पण ज्यावेळेस फायनल सिलेक्शन झालं त्यांनी 950 जणांना रिक्रूट केलं होतं. तुम्ही बघा, खूप जास्त. बँक ऑफ इंडियाचा बेस तेवढा आहे. आणि बँक ऑफ इंडिया असं का करते त्याचं एक रिझन पण सांगतो मी तुम्हाला. मागच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला बोलणार होतो ना की बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र, मी बँक ऑफ बरोदा आणि बँक ऑफ इंडियामध्ये भरपूर जण कन्फ्यूज होते. असं का बरं? ते बघा, बँक ऑफ इंडियामध्ये जरी तुम्ही जॉईन झाले तर आजकालची सिच्युएशन अशी की मोस्टली तुम्हाला अर्बन एरियामध्येच पाठवतायत, तुम्हाला मुंबईतच पाठवतायत. आता जसं बँक ऑफ इंडियाचे भरपूर जण आपले यावर्षी पण मुंबईमध्ये सिलेक्ट झाले, बँक ऑफ बरोदाचे पण झाले. मग एनिवे तुम्हाला जर मुंबईतच जायचंय तर मग तुम्ही बँक ऑफ बरोदामध्ये गेलेलं जास्त बेटर आहे ना, कारण प्रमोशन पॉलिसी चांगली, वर्क कल्चर चांगलं आहे. असं पण नाहीये की बँक ऑफ इंडियामध्ये म्हणजे तुम्हाला घराजवळच पोस्टिंग भेटणार आहे सुरुवातीपासून, नाही, त्यांना पण तिकडे पाठवलेलं आहे. तो तर आता रूल बऱ्यापैकी म्हणजे नाहीच आहे की तुम्हाला घराजवळ पोस्टिंग भेटेल आणि मुली जरी असल्या तरी प्रेफरन्स दिला जाईल. शक्यतो ते तुम्हाला थोडाफार प्रमाणात होतं ते, पण शक्यतो तुम्ही वर्स्ट सिनारिओ कन्सिडर करून चला की आपल्याला असं तसं. आता जसं सुजाता आहे बँक ऑफ बरोदा आहे पण ती मुंबईला आहे, विशाल सर आहे बँक ऑफ इंडिया आहे तरी पण ते मुंबईला आहेत, म्हणजे मुलगी असून पण मुंबईलाच आहे, दुसरी बँक असून पण मुंबईलाच पोस्टिंग भेटते. आणि शक्यतो मेट्रो सिटीजमध्ये सुरुवातीला ते टाकतात आणि नंतर चेंज करतात. तर मला असं म्हणायचं की त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही असा विचार करा की जेवढी भारी बँक वरती राहील तेवढं बेटर राहील. दुसरं, याच्यामध्ये बँक ऑफ इंडियाचा विषय निघाला होता. आता मर्जर नंतर कसं झालेलं आहे, बँक ऑफ इंडियाला मला तरी असं वाटतं, जेवढं माझं पर्सनल ओपिनियन आहे, की बँक ऑफ इंडियाला बऱ्यापैकी आयडिया आलेली की जेवढं जास्त आपला बेस असणार आहे तेवढं आपल्याला मर्जरला सोपं जाईल. म्हणजे त्यांना दुसऱ्या याच्यात मर्ज होण्याचे चान्सेस कमी राहतील जर यांचा एम्प्लॉई बेस जास्त असेल तर. त्यामुळे बँक ऑफ इंडिया ते पण एक रिझन आहे की एवढं जास्त प्रमाणात रिक्रूट करतंय. मागच्याच वर्षी त्यांनी 950 पर्यंत रिक्रूट केलं होतं आणि दरवर्षी त्यांचा बेस वाढतच चाललेला आहे. त्यामुळे त्यांना मर्जरला पुढे जाऊन प्रॉब्लेम येणार नाही, हा पण एक रिझन असू शकतं. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी डोक्यात जर ठेवल्या ना तर त्या हिशोबाने भरायला पाहिजे, म्हणून मी एवढं एक्सप्लेनेशन दिलं. बँक ऑफ महाराष्ट्राने पण आत्ता ज्यावेळेस 2019चा कोविडमुळे थोडासा लेट रिझल्ट लागला होता, 1 मेच्या आसपास, त्यांनी त्यानंतर 69 POज वेटिंग लिस्टमधनं क्लिअर केले होते. त्याचं एक हे पण डॉक्युमेंट्स पण PDF पण बऱ्यापैकी व्हायरल झाली होती बघा. तर आपले जे काय बँक ऑफ, आणि यावर्षी आपले ललित काळे, शुभम अंभोरे, आकाश लोहारे, त्याच्यानंतर सतीश पवार, भरपूर जण बँक ऑफ महाराष्ट्रामध्येच PO झालेले आहेत. भरपूर जण आहेत असे, मी 3-4 नाव सांगितले. त्यानंतर टोटल वॅकन्सीज लास्ट इयरच्या 1257 होत्या लास्ट इयरच्या, ज्यावेळेस ऍडव्हर्टाइजमेंट आली होती अशी. पण ऍक्च्युअल भरताना त्यांनी जवळपास 1900-2000 पर्यंत भरले होते आणि हे दरवेळेसच होतं. त्याच्या मागच्या वर्षी काहीतरी 750 वॅकन्सीज होत्या पण 1500-1600 पर्यंत भरल्या होत्या. त्या डेफिनेटली इन्क्रीज होतातच आणि त्याचे मी तुम्हाला रिझन्स पण बऱ्यापैकी सांगितलेले. त्यामुळे जास्त टेन्शन न घेता तुम्ही पॉझिटिव्ह अँगल्सकडे बघण्याचा विचार करा, जे मी मागच्या विकली टॉकमध्ये सांगितलं होतं आणि इथं परत रिपीट करतो. नो डाऊट पाण्याचा एक ग्लास आहे जो अर्धा भरलेला आहे अर्धा रिकामा आहे, पण तुम्ही अर्धा रिकामा हे बघू नका, अर्धा भरलेला या अँगलनीच बघा, कारण याचा पुढे फायदा होईल. आणि तसे आपल्याकडे दुसरा ऑप्शन तरी काय, आता NRA CET जे आहे, NRA CETचं पण रिझन असू शकतं की त्यामुळे IBPSने कदाचित लवकर ऍडव्हर्टाइजमेंट काढून टाकली की या फंद्यात आपण पडणार नाही, हे एक सीझन आपलं काढून घेऊ, जे की बऱ्यापैकी एक्सपेक्टेड होतं, हे येणारच आहे. पण ही ऍड थोडीशी लवकर आलेली यावर्षी, थोडीशी लवकर आलेली. चलो क्लिअर, बऱ्यापैकी पॉईंट्स क्लिअर असतील. आता पटापट ना तुमच्यासाठी मेजर काय गोष्टी आहे IBPS क्लर्कचा फॉर्म भरण्यासाठीचा, इलिजिबिलिटी क्रायटेरिया
क्रायटेरिया म्हणा किंवा काय मेजर असतात त्या पटकन बघून घेऊ आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे कोणती कोणती काळजी घ्यायची फॉर्म भरताना आणि नंतर नवीन बॅच बद्दलच मी बोलतो. त्यामुळे जुन्या मुलांनी तो इम्पॉर्टंट पार्ट मिस नका करू आणि नवीन मुलांनी तर एकूण एक पार्टकडे लक्ष द्या. आता थोडंसं फास्ट घेतो मी. ग्रॅज्युएशन याच्यामध्ये कंपल्सरी आहे. लास्ट इयर अपेरिंग वाले फॉर्म भरू शकत नाही, ही थोडीशी त्यांच्यासाठी बॅड न्यूज आहे. मग ते म्हणतात सर आम्ही काय पाप केलेले, पाप काही केलेलं नाहीये, हा थोडा डेस्टिनीचा प्रकार आहे, हा तुम्ही सोडून द्या. तर ग्रॅज्युएशन कंपल्सरी पाहिजे. तुम्ही लास्ट इयरला जरी असाल तरी तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. बरं पर्सेंटेजची काही अट आहे का? हा चांगला एक रिलॅक्स पॉईंट सगळ्यांना, पर्सेंटेजची कुठली अट नाहीये. एज कसं आहे तर 28 इयर्स लागणार आहे ओपन कॅटेगरीसाठी. हा असिस्टंटचा क्लेरिकलचा जॉब आहे त्यामुळे 28 आहे. युजली 30 असतं 30, पण ते पीओच्या जॉबसाठी असतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा. जनरल ओपन कॅटेगरीसाठी 28 आहे. ओबीसी साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन असतं प्रत्येक जॉबसाठी, तुम्हाला माहिती आहे. आणि SC ST साठी 5. त्या हिशोबाने ते 3 आणि 5 ऍड करून घ्यायचे. लास्ट डेट जी आहे ती 23 सप्टेंबर आहे. बट मी म्हणाल की 23च्या भरोशावर चुकूनही बसू नका. तुम्ही 10-12 तारखेपर्यंत सगळं काम आवरून घ्या, कारण नंतर खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात मुलांना फॉर्म भरताना. कधी कधी मुलं विसरून जातात पेमेंट करायचं आणि फॉर्म भरलेला असतो आणि शेवटी लास्ट डेट निघून जाते. बरेच इश्यूज येतात जे तुम्हाला दरवेळेसचे माहिती असेल. त्यामुळे शक्यतो 23 तारीख जरी असेल तर तुम्ही डेडलाईन कुठेतरी 10-12च ठेवा. ऍटलीस्ट 15 पर्यंत तरी सगळं सबमिट करून मोकळं होऊन जा. ठीक आहे. त्यामुळे चुकून पण एंड पर्यंत थांबू नका. म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी आत्ताच क्लिअर करून देतोय. बँकेचे प्रेफरन्सेस झाले, सगळं फोटोची साईज काय असेल काय नाही सगळं डिटेलमध्ये बघू आपण. प्री एक्झाम जी आहे ती 5, 12 आणि 13 डिसेंबर अशा त्यांनी डेट दिलेला आहे. पण या डेट्स मोस्टली तर कन्फर्मच राहतील. जर का आता RRBची एक्झाम वेळेवरती झाली तर RRB मुळे RBI SBI त्यांच्या पण मेन एक्झामच्या डेट्स येऊन जातील आणि त्या अकॉर्डिंगली हे होऊ शकतं. पण आता हे आपल्या हातात नाही. सध्या त्यांचे टेंटेटिव्ह डेट दिलेले आहे. ते नेहमी टेंटेटिव्ह डेटच सांगतात पण ऍक्च्युली त्या डेटला झालेलं आहे. आतापर्यंतची हिस्ट्री आहे. फक्त आता कोविडमुळे थोडंफार मागे पुढे झालं तर होऊ शकतं. मेन एक्झाम 24 तारखेला आहे. तर खूप जास्त वेळ आहे प्री टू मेन्सचा. SBI IBPS क्लर्क पेक्षा एवढा जास्त वेळ कोणतीच एक्झाम देत नाही प्री टू मेन्ससाठी. त्यामुळे खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आणि बॅच पण बऱ्यापैकी आरामात क्लिअर होऊन जाईल. तोपर्यंत मी त्याच्यावर नंतर येतो. ठीक आहे. फीस जी आहे ती थोडीशी इन्क्रीज केली आहे. काय इन्क्रीज केली तुम्ही न्यूजमध्ये बघितलं असेल. खूप जास्त काळजी घेत आहे ते. सॅनिटायझेशन वगैरे भरपूर गोष्टी आहेत. त्याच्यामुळे 850 रुपये ठेवलेली आहे. बाकी SC ST आणि PW कॅन्डिडेटसाठी 175 रुपये 175. एक्झाम पॅटर्न जो आहे तो प्री आणि मेन्स हे दोनच गोष्टी याच्यामध्ये. इंटरव्ह्यू नावाचा प्रकार येत नाही याच्यामध्ये. इंटरव्ह्यू का नाही येत? कारण की ही क्लेरिकलची पोस्ट आहे. ऑफिसर पोस्टला इंटरव्ह्यू असतो. सो प्री आणि मेन्स एवढंच आहे. प्रीचा स्कोर मेन्सला काउंट होत नाही. प्रीचा स्कोर फक्त इलिजिबल असतं तुम्ही मेन्ससाठी, त्यासाठी काउंट होतो. बाकी मेन्सचा मात्र चांगला स्कोर तुम्हाला मारावा लागणार आहे. मेन्सवरच फायनल सिलेक्शन असतं. नो डाऊट LPTचं पण आहे, पण LPTचा एवढा काही मेजर इश्यू नाही सध्या. प्रीच्या एक्झामसाठी क्वांट, लॉजिक आणि इंग्लिश हे तुमचे 3 विषय असणार आहेत. बाकी डिटेल पॅटर्न तुम्हाला बॅच चालू झाल्यानंतर किंवा एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी स्पेशल सांगून देईल. सध्या याच्यामध्ये तेवढी काही गरज नाही, कारण अजून तुमचं एक्झामचं हे जे बेसिक स्वरूप माहित पाहिजे. क्वांट, टेलर, इंग्लिश. बाकी त्यात किती मिनिटं असतात ते राहू देऊ आपण. मेन एक्झाम जे आहे त्याच्यामध्ये क्वांट, लॉजिक, इंग्लिश आणि फक्त जनरल अवेअरनेस. त्यामध्ये बँकिंगच्या काही टर्मिनॉलॉजी असतात, फायनान्शियल अवेअरनेसच्या असतात. तर जनरल अवेअरनेस हा एक नवीन पार्ट ऍड होतो. सो बेसिकली मेन्सला 4 सब्जेक्ट्स आहे. बरेच जण विचारतात सर कम्प्युटर आहे का? तर क्लेरिकलला IBPSच्या एक्झामला कम्प्युटरचं नाही, जनरल अवेअरनेस मात्र आहे. ह्याचे रेग्युलर व्हिडिओज चालू असतात, ते दररोज बघायला पाहिजे. हे सगळं मी वीकली टॉकमध्ये सांगितलेले. याचा अभ्यास कसा करायचा हे सगळं वीकली टॉकमध्ये येतं. या सॅटर्डेलाच असेल वीकली टॉक, तेवढा बघून घ्या. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात वेळोवेळी. फक्त मी तुम्हाला एक पॅटर्न सांगून दिला की बाबा इंटरव्ह्यू नाहीये त्यामुळे बरेच रिलॅक्स आहे. बरेच जण इंटरव्ह्यू मध्ये कधी बऱ्याच वेळेस ब्लेम करतात की इंटरव्ह्यू मध्ये मला मार्क्स कमी दिले म्हणून माझं सिलेक्शन नाही झालं. तर इथं तुम्हाला कोणाला ब्लेम करायची गरज नाहीये. सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने व्यवस्थित स्कोर करून पाहिजे ती बँक घेऊ शकता. जेवढा तुमचा स्कोर बेटर राहील तेवढी तुम्हाला चांगली बँक भेटेल. तुमचे प्रेफरन्सेस काउंट होतील. ठीक आहे. सो पुढे बघू आपण. सगळ्यात कामाचा पार्ट जो आता जुन्या मुलांनी इकडे व्यवस्थित लक्ष द्या. नवीननी तर चुपचाप ब्लाइंडली फॉलो करायचा आणि जुन्या मुलांनी जास्त हवेत राहू नका, मिस्टेक्स करू नका. याच्यामध्ये खूप गडबडी होतात. काय गडबडी होतात बघा. बेसिक इन्फॉर्मेशन भरताना भरपूर जण स्पेलिंग चुकवतात की सर माझ्या नावाची स्पेलिंग चुकली किंवा माझ्या आधार कार्डवर स्पेलिंग वेगळी होती, माझ्या 10वीच्या याच्यावर वेगळी होती. हे एकदम केअरफुली बघा. बिलकुल गडबड करू नका. शक्यतो त्याच्यात इन्स्ट्रक्शन सगळ्या दिलेल्या आहेत त्यांनी नोटिफिकेशनमध्ये, पण मला तरी वाटते की स्पेलिंग चुकवू नका. काही नमुने तर जेंडर पण चुकवतात की सर मेलचं चुकून फिमेल झाला आता काय करणार आहे, किंवा मेल ऍड्रेस चुकवतात. तर यार असं नका करू, कारण नो डाऊट यानंतर तुम्ही ॲफिडेव्हिट करून सगळं मॅनेज करू शकता, पण ती वेळच नका येऊ देऊ. कुठल्याही पद्धतीची सगळ्यात तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात केलं की एक बेसिक इन्फॉर्मेशनचा कॉलम येऊन जाईल, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी विचारतात. ते त्या खूप केअरफुली भरा. तिथं 7 नेक्स्ट केल्यानंतर पण तुम्ही 4 वेळेस चेक करू शकता फायनल सबमिशनच्या अगोदर. त्यामुळे या गोष्टी खरंच केअरफुली बघा. नंतर मग मुलं विचारतात की सर मी सेकंड टाइम फॉर्म भरू का, परत पैसे लागतील का, मग कोणता फॉर्म एक्सेप्ट होईल. अरे तेवढी वेळच नका येऊ देऊ ना. एक तर फॉर्म भरताय तुम्ही, तर थोडासा व्यवस्थित भरा. थोडा वेळ लागला तर चालेल, आणि आत्तापासून फॉर्म भरायला चालू करून द्या, म्हणजे तुम्हाला काही त्यात इश्यूज असतील तुम्ही हळूहळू क्लिअर करणार. फोटोची जी साईज आहे ती 20 ते 50 KB पर्यंत पाहिजे. ही बऱ्याच जणांना जमत नाही, तर नेट कॅफेवरती किंवा एखाद्या एक्सपर्टला सांगा, ते तुम्हाला बरोबर रिड्यूस करून देतील. या साईजमध्ये असल्याशिवाय तो अपलोड होत नाही. बरेच जण ती कंप्लेंट करता, नंतर फोन करता की सर ते अपलोड नाही होते. तर त्याची ही साईज असणार आहे. साईन जे आहे ते 10 ते 20 KB. लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन जे आहे ते 20 ते 50.
एवढी साईजेस आहे आणि डिक्लेरेशन आहे, एक डिक्लेरेशन तुम्हाला द्यावं लागणार आहे की बाबा माझं हे नाव आहे, मी जी पण डिटेल भरलेलं आहे त्या सगळ्या करेक्ट आहे. हे सगळं डिक्लेरेशन नोटिफिकेशनमध्ये त्यांनी दिलेलं आहे, पण ते हँड रिटन पाहिजे, ते टाईप करून नाही पाहिजे. ते डिक्लेरेशन मी हा जो व्हिडिओ आहे हा युट्यूबवरती तर येईलच, युट्यूब नंतर हाच व्हिडिओ टेलिग्रामवरती पण टाकून देईल आणि त्या टेलिग्रामच्या व्हिडिओच्या खाली हे डिक्लेरेशनचं पण मी एक स्क्रीनशॉट टाकून देतो. ते डिक्लेरेशन हँड रिटन पाहिजे, ते ब्ल्यू पेनमध्ये पाहिजे आणि शक्यतो स्मॉल लेटर्समध्ये पाहिजे, तिथं कॅपिटल लेटर्स यूज करू नका. आता ब्ल्यू पेनचं ब्लॅक पेन पण कधी कधी करतात मुलं, एवढा इश्यू येत नाही, पण बरेच जण नंतर घाबरता मग सर त्यामुळे मी दुसरा फॉर्म भरू का, तो शक्यतो तशी वेळ नका येऊ देऊ, या हिशोबाने जा. हे सगळं अशा पद्धतीने भरा. आता याच्यात प्रॉब्लेम काय होतो, बऱ्याच जणांचा फोटो आणि साईन जे आहे ना ते एक्सचेंज होऊन जातं. फोटोच्या जागेवर साईन टाकता, साईनच्या जागेवर फोटो अपलोड झाला, सर आता काय करायचं, आता नवीन फॉर्म भरू का. तर यार खूप केअरफुली भरा. तुम्ही ज्यावेळेस फोटो अपलोड करताय त्याचं फाईलचं नावच व्यवस्थित सेव्ह करा, म्हणजे तुमची गडबड नाही झाली पाहिजे. लेफ्ट हँडच्या ऐवजी राईट हँड थंब इम्प्रेशन वगैरे देऊ नका, त्या गोष्टी नीट बघा. आणि डिक्लेरेशनमध्ये बऱ्याच वेळेस, आता लास्ट टाइममध्ये 1-2 जणांचे फोन आले होते, डिक्लेरेशन अपलोड केलं सर मी, त्यातली फर्स्ट लाईन जी आहे ती मात्र स्कॅन केल्यानंतर दिसलीच नाही, तिथे डायरेक्ट सेकंड लाईन पासून चालू झालं. तर मग असं नका करू. हे स्कॅनिंग बिनिंग जे पण करताय तुम्ही ते व्यवस्थित करा, कारण बरेच जण ऍप्लिकेशनची प्रिंटआउट काढल्यानंतर पेमेंट झाल्यानंतर बघतात काय गडबडी आहे का. अरे बाबा तुम्हाला पेमेंट करायच्या अगोदरच ते एकदा प्रिव्ह्यू देऊन टाकतात, तो प्रिव्ह्यू नीट बघायचा, त्याच्यातच चेक करायचं की आपली काही गडबड आहे का. त्यामुळे खूप केअरफुली भरा. दरवर्षी फॉर्म भरताना मुलं चुका करतात आणि फोन करतात, म्हणून मी एवढं डिटेलमध्ये सांगितलंय. तर या काही मेजर गोष्टी या तुम्ही चुकवायला नको. त्याच्यानंतर EWS मधनं भरायचा का ते पॉईंट मला आपण आधीच क्लिअर केला. तर हो, तुमची जी पण रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी आहे त्यातनं भरण्याचा प्रयत्न करा. जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांना EWS मध्ये जर फायदा होत असेल तर डेफिनेटली भरा, कारण EWS असो, OBC असो, SC ST असो, यांचा कट ऑफ कधीच ओपनच्या वरती जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला एनी डे प्रॉफिटच होईल. एक तर कट ऑफ तेवढा राहील किंवा त्याच्यापेक्षा खाली राहील, तर तुम्हाला प्रॉफिटच आहे. त्यामुळे तुम्ही असा विचार नका करू सर EWS चा कट ऑफ वाढला तर भाई तो ओपनला कधीच एक्सिड होणार नाही, त्याच्यापेक्षा जनरल कॅटेगरीपेक्षा जास्त कट ऑफ कोणाचाच जाणार नाही. प्री आणि मेनसाठी सेपरेट सेंटर टाकू शकता तुम्ही. एक्झाम सेंटरसाठी आता खूप मुलांचे कॉल यायला चालू होतात की सर औरंगाबाद टाकू का आमचं होम टाऊन टाकू. मला तरी वाटते की आता पुढचं प्रेडिक्शन कोणाला माहित नाही, अजून RRBची एक्झाम झाली नाही. तुम्ही ज्या दिवशी फॉर्म भरताय त्यावेळेची सिच्युएशन बघा. जर का इकडच्या एक्झाम झालेल्या आणि तुम्हाला वाटतं आम्ही औरंगाबादला कम्फर्टेबल आहे तर औरंगाबादचं सेंटर टाका, अदरवाईज जवळपासचं सेंटर टाकलेलं काही वाईट नाहीये, ठीक आहे. किंवा जर का तुम्हाला जवळचं सेंटर टाकायचं किंवा औरंगाबादचं जरी टाकायचं आहे तर मॅक्झिमम मला असं वाटतं त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या ग्रुप्सचा विचार करा. 4-5 जणांनी मिळून सेम सेंटर टाकण्याचा विचार करा, कारण तुम्हाला जायला ट्रॅव्हलिंगला ते सोपं जाईल. एक पर्टिक्युलर गाडी करून जाता येईल किंवा औरंगाबादला जरी यायचं तर तुम्ही सोबत येऊ शकता. हा तुमचा पर्सनल कॉल राहील, पण मला असं वाटतं की थोडं मित्रांसोबत चर्चा करा, सगळ्यांनी मिळून सोबत टाकलेलं बरं राहील. प्री आणि मेन्ससाठी तुम्ही वेगवेगळे सेंटर टाकू शकता, ती पण ऑप्शन असतं. लाईक प्रीला तुम्ही अमरावती टाकलं पण मेन्सला औरंगाबाद टाकलं, असं पण होऊ शकतं. ॲड्रेस, बरेच जण ॲड्रेसचं विचारतात सर ॲड्रेस वेगवेगळा टाकू का आम्ही, त्याच्यामुळे आम्हाला पोस्टिंगला पुढे फायदा होईल का. एवढा काही मेजर इम्पॅक्ट पडत नाही त्याचा क्लेरिकलला तरी, त्यामुळे ते मला वाटत नाही आता एवढं कन्सिडर होईल, तो काही एवढा मेजर इश्यू नाहीये. त्यानंतर प्री एक्झाम ट्रेनिंग फक्त SC आणि STच्या कॅटेगरीसाठी कॅन्डिडेटसाठी असते. बऱ्याच जणांचा आधीच फोन यायला चालू होतात की सर हे मी कसं भरू, मी भरू का. तिथं नीट वाचा, ते SC आणि STच्या कॅन्डिडेटसाठी आहे आणि यावर्षी तर ह्या वातावरणात मला वाटत पण नाही की होईल म्हणून, ठीक आहे. कम्प्युटर नॉलेज हा तर खूप जण प्रश्न विचारतात. तिथे त्यांनी विचारलेलं असतं की डू यू हॅव कम्प्युटर नॉलेज, तर तिथे ना कंपल्सरी यसच करा, नो करू नका. तसाही तो फॉर्म पुढे जाणार नाही, पण यस केल्यानंतर तिथे मुलं काहीच टाकत नाही, तर तिथे कंपल्सरी MSCITचं सर्टिफिकेशन आहे असं टाकून द्या, नाहीतर पुढे जास्त प्रॉब्लेम होतो. जसं ग्रामीण बँकेच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस खूप जणांना प्रॉब्लेम झाला होता, तर एखादं सर्टिफिकेशन असं टाका. बरेच जण ॲज अ सब्जेक्ट टाकता, तिथं ऑप्शन असतं ना तर सर्टिफिकेशन टाका. काही जणांकडे नसेलच तर मग तुम्हाला ॲज अ सब्जेक्ट तरी टाकावं लागेल, पण तिथं काही ना काहीतरी फील करा. ज्यांची डिग्री झालेली याच्यामध्ये मग त्यांनी डिग्री टाकलं तरी चालतं, तिथे सगळे ऑप्शन दिलेले असतात. पण हे आठवणीने यस करा आणि MSCIT टाकण्याचा प्रयत्न करा, किंवा ऍटलीस्ट वर्स्ट सिनेरिओ एक सब्जेक्ट तरी टाका, पण याला ब्लँक नका सोडू. बरेच जण तिथे एक्सप्लेनेशन मध्ये देत नाही, फक्त यस करून सोडून देतात, पुढे जाऊन प्रॉब्लेम येतो. सगळ्यात महत्त्वाचं पर्सेंटेज बरेच जण विचारतात सर कसे कॅल्क्युलेट करायचे, लास्ट इयरचे टाकायचे का ॲग्रिगेट टाकायचे. तुम्ही एक पकडून चाला की ऑलमोस्ट सगळ्या गव्हर्नमेंट एक्झामला ॲग्रिगेटच विचारतात, असं पकडून चाला. आणि जर तुमच्या ॲग्रिगेट पर्सेंटेज त्या क्रायटेरियाच्या वरती जात असेल, आता याला तर काही क्रायटेरियाच नाही पर्सेंटेजचा, पण समजा मी एक जनरल सांगून देतो की काही ठिकाणी 60% क्रायटेरिया असतो. जर तुमचा ॲग्रिगेट तसाही 60च्या वरती जात असेल तर बिंदास ॲग्रिगेट टाकायचा. फक्त फाईन कधी कधी असं होतं की जर तुमचा त्या पर्सेंटेजच्या एकदमच मागे येत असेल तर मात्र त्यावेळेस तो आपल्याला विचार करावा लागतो, त्यावेळेस ते बघतात. अदरवाईज तुम्ही जर एवढी मोठी लीड घेतलेली पर्सेंटेजमध्ये तर एवढा काही विचार नका करू, ॲग्रिगेट टाकू शकता. ॲग्रिगेट काढायचा कसा, समजा आता तुमचे 8 सेमिस्टर आहे, जर 8 सेमिस्टरचं कोणाचं ग्रॅज्युएशन असेल किंवा काही जणांचं 6 सेमिस्टरचं असेल तर सगळ्यांची टोटल मारायची, प्रत्येक सेमिस्टरची ॲडिशन करायची. समजा मला पहिल्या सेमिस्टरला 500 मार्क्स मिळाले, दुसऱ्याला 550, तिसऱ्याला 600, अशी टोटल माझी आली समजा 2000. आणि डिवायडेड बाय किती करायचं, तर किती सेमिस्टर होते 6, तर 6 ने नका डिवाइड करू, त्या 6 सेमिस्टरच्या टोटल करायची. समजा ती टोटल आहे 3000,
तर मला 3000पैकी 2000 मार्क्स भेटले. सो 3000च्या वरती 2000 इंटू 100 हे सगळं आपण पर्सेंटेजमध्ये शिकूयात किंवा बरेच जण शिकले असतील. तर असं ॲग्रिगेट काढत असता, ठीक आहे. आणि ते एकदा काढून ठेवा, लक्षात राहू द्या आपला ॲग्रिगेट किती आलेला आहे आणि प्रत्येक एक्झामला तोच भरायचा. तो काही मेजर इश्यू नाही आहे. बरेच जण त्यासाठी फोन करतात, त्यामुळे ते एवढा काही इश्यू राहत नाही त्याचा, ठीक आहे. बिंदास भरून टाका. त्यानंतर ऍप्लिकेशन प्रिंट हेच सगळ्यात कामाचं आहे. ऍप्लिकेशन प्रिंट आउट घ्यायला विसरू नका. मागच्या वेळेस आदित्य वाघमारे म्हणून आपला एक स्टुडंट होता, मी मागे दरवेळेस त्याचं एक्झाम्पल देतो. त्यांनी ऍप्लिकेशन प्रिंट काढली नव्हती आणि LICचं त्याचं हॉल तिकीट आलं नव्हतं. त्यावेळेस LIC वाल्यांनी सांगितलं होतं की बाबा तुमचं ऍप्लिकेशन प्रिंटचं आम्हाला मेल करा, आम्ही त्या हिशोबाने तुमचं लगेच कॉल लेटर प्रोड्यूस करतो. आणि त्याच्याकडे ऍप्लिकेशन प्रिंटच नव्हती, काही प्रूफच नव्हतं की त्यांनी फॉर्म भरलेला आहे. आणि त्याला शेवटी ती एक्झाम नाही देता आली. नशीब त्याचं दुसऱ्या बँकेत सिलेक्शन झालेलं होतं, ग्रामीण बँकेमध्ये, म्हणून वाचला, नाही तर असं काहीतरी गडबड होते. त्यानंतर पूजा निळे म्हणून आपली एक स्टुडंट होती, जिला याचा प्रॉब्लेम आला होता फोटोचा आणि साईनचा. हे मला तुम्हाला नीट सांगायचं, तुमचा जो फोटो आहे ना, तो फोटो जो आहे तो थोडासा क्लिअर आणि थोडासा नवीन व्यवस्थित, जे तुम्ही ओळखू आले पाहिजे की हे तुम्हीच आहे आत्ताचे, असा काहीतरी फोटो काढा. एकदम 10वीतला 12वीतला फोटो काढलेला असतो, जो एकदम ऑफरमध्ये त्यावेळेस की 50 रुपयात 2000 फोटो, 200 फोटो असे फोटो काढलेले असतात. त्यावेळेस ते फोटो टाकू नका, तिथे जाऊन खूप जास्त प्रॉब्लेम येतो. किंवा कधी कधी तर असं होतं की तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड केल्यानंतर ते तिथे तुम्हाला लिस्टमध्ये नावच देत नाही एक्झाम सेंटरला गेल्यावर. SBIला तर असं खूप वेळेस होतं. साईनचाही तोच प्रॉब्लेम होतो की साईन थोडीशी क्लिअर ठेवा आणि जो काय बॉक्स दिलेला त्यात बऱ्यापैकी तुमची साईन दिसली पाहिजे, एकदम कान्याकोपऱ्यात ठेवू नका. पूजा निळेचा हाच प्रॉब्लेम झाला, तिला साईन मुळे काढलं होतं आणि तिने त्याच्या अगोदर अर्धा एक्झाम दिल्या होत्या त्याच साईनवरती, पण कधी प्रॉब्लेम नव्हता आला. आणि कधी कधी तो प्रॉब्लेम येतो. तुम्ही जर लास्टला फॉर्म भरताय, नेटवर्क इश्यू असतील तर त्यावेळेस हे नीट अपलोड होत नाही, हे एक रिझन असतं. किंवा मग तुमच्या साईन किंवा फोटोमध्ये काहीतरी गडबड असते, जे की ते बऱ्यापैकी एक्सेप्ट करत नाही. किंवा कधी कधी असं होतं की फॉर्म भरताना एक्सेप्ट करून घेतं, पेमेंटही करून घेतं, पण एक्झाम सेंटरला गेल्यावर बाहेर निघतं. आता काही जण असं विचार करत असतील, जे जुने मुलं आहेत, की सर आम्ही तर 8-8, 9 एक्झाम दिलेला, आम्हाला कधी प्रॉब्लेम नाही आला. अरे बाबा, याच्या अगोदरच्या आपल्या काही स्टुडंटनी पण दिलेला होता, पण कधी ना कधीतरी तुमचाही नंबर लागू शकतो. त्यामुळे ती वेळ येऊ नका देऊ. एकदम क्लिअर, व्यवस्थित, विजिबल फोटो ठेवा, सिग्नेचरही चांगली ठेवा आणि त्या हिशोबाने अपलोड करा, ठीक आहे. याची थोडीशी काळजी घ्या. आपल्याकडे असे भरपूर एक्झाम्पल आहे. एक्झाम सेंटरचं जे सांगितलं होतं, एक्झाम सेंटर पण मागच्या स्लाइडवर आलो आपण. एक्झाम सेंटर पण व्यवस्थित टाका. एक्झाम सेंटर का व्यवस्थित टाका? बऱ्याच वेळेस काय झालं होतं, आपल्याकडे प्रसाद पाटील होता, त्यांनी चुकून सेंटर सिलेक्ट करताना औरंगाबादच्या ऐवजी जळगाव सिलेक्ट होऊन गेलं होतं घाई तिथे टिक करताना, आणि त्यांनी ते बघितलंच नाही, प्रिंटआउटही बघितलं नाही. आणि ज्या दिवशी पेपरला जायचं होतं त्या दिवशी त्यांनी पण तेवढंच वाचलं यावर फक्त आयॉन डिजिटल, आणि तो गेला औरंगाबादच्या आयॉन डिजिटलला, आणि तिथे गेल्यावर त्याचा नंबरच सापडत नव्हता. नंतर कळालं जळगावच्या आयॉन डिजिटलला नंबर आहे म्हणून. असं होऊन जातं. एक राधिका म्हणून स्टुडंट आहे, तिने तर मागच्या मणिपूर टाकलं होतं, चुकून महाराष्ट्र टाकायच्या ऐवजी मणिपूर होऊन गेलं होतं मेन्सचं. तिचं SBI क्लर्क निघाली होती मागच्या वर्षीची, आणि सेंटर कुठे होतं तर मणिपूरमध्ये. नाही जाऊ शकली, इतक्या दूर कशी जाणार आहे. आणि त्यावेळेस आपल्या बाकीच्या पण एक्झाम्स होत्या. अशा गडबडी होता. त्यामुळे मी एक्सपिरियन्सवरनं सांगतोय की असं कधी कोणाचंही होऊ शकतं. तुम्ही या रिलॅक्समध्ये राहू नका की माझ्याबरोबर आजपर्यंत झालेलं नाही. त्यामुळे काळजीपूर्वक फॉर्म भरा, काहीच गडबड नाही झाली पाहिजे, ठीक आहे. त्या बेसिक गोष्टी झाल्या सगळ्या इम्पॉर्टंट. त्यानंतर नवीन बॅचचं काय आता बघा, सेकंड न्यू ऑनलाईन बॅच आपल्याला स्टार्ट करायची आहे. पहिल्या बॅचचा फीडबॅक खूप जबरदस्त आहे. तुमच्या ओळखीतल्या कोणी जर ऍडमिशन घेतलं असेल तर त्यांना डेफिनेटली विचारा. आणि तुम्ही भरपूर जणांनी लाईव्ह सेशन आपले युट्यूबवर तसे बघितले असेल, जे आपण फ्रायडे सॅटर्डे संडेला येतो आम्ही. आणि आता कालही आम्ही एक जबरदस्त सेशन घेतलं होतं पर्सेंटेजचं, आज पण आहे 11:30 वाजता, याच्यानंतर करूयात आपण. तर ते सेशन्स बघा, त्याचा फीडबॅक आठवणीने सगळ्यांना विचारा की कशा पद्धतीने घेतलंय कसं नाही. त्यानंतर याच्यामध्ये बरेच चेंजेस होणार आहे. काय चेंजेस होणार आहेत तर याचा मी डिटेल व्हिडिओ 1-2-3 दिवसानंतर टाकून देईल. पण मुलांची इतके कंटिन्यू मेसेजेस आणि कॉल्स येत आहे की सर नवीन बॅच आहे, आम्हाला ऍडमिशन प्रोसेस चालू करायची, तर मी फक्त एक बेसिक माहिती द्यायला आलेलो आहे. त्याच्यामध्ये नवीन काही चेंजेस आहे. आता हा जो बोर्ड आहे याच्यापेक्षा आपण थोडा मोठा बोर्ड घेतलेला आहे. कॅमेरा थोडासा अजून जबरदस्त घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी राहील अजून. जे की काही जणांचं म्हणणं होतं की सर असं असलं तर बरं राहील. तर थोडी त्याच्यामध्ये आम्ही हेवी इन्व्हेस्टमेंट केली, थोडंसं मोठं असणार आहे आपलं पुढचं बजेट. त्यानंतर नवीन ज्या भरपूर त्यामध्ये गोष्टी आहेत, जसं की नवीन ॲप पण असणार आहे. आता हे जे ॲप होतं याच्यामध्ये काही जणांचं म्हणणं होतं की सर व्हिडिओसाठी थोडंसं स्पीडसाठी आम्हाला हे द्या, ऑप्शन द्या, ठीक आहे. तर ते सगळं ऑप्शन्स येण्याचा पूर्ण आम्ही ट्राय करतोय. त्यामुळे ह्या बऱ्याच काही गोष्टी नवीन होतील. आणि फीस जी आहे, फीस तुमची 7,000 असणार आहे, ठीक आहे. ती ऑल सब्जेक्टची असणार आहे. डेफिनेटली नवीन काय गोष्टी येतात, त्यामुळे या पण गोष्टी आपल्याला ऍड करायच्या होत्या. ह्या नवीन फीसही थोडीशी वाढणार आहे. आणि 1 सब्जेक्टची फीस असणार आहे 4,000. याचा डिटेल जो व्हिडिओ असणार आहे, डिटेल ऍडमिशन प्रोसेसचा, तो मी 1-2 दिवसात टाकतो. पण भरपूर जणांचे कॉल्स आणि मेसेजेस होते, त्यामुळे एक बेसिक आयडिया देणं गरजेची होती. सो हे बऱ्यापैकी तुम्हाला कळालं असणार आहे. आणि नेक्स्ट 2-3 डेजमध्ये मी एक डिटेल व्हिडिओ टाकून देतो. त्यानंतर सध्या जर कोणाला काही डिस्कस करायचं असेल तर अनिल सरांसोबत तुम्ही या संबंधी ऍडमिशन प्रोसेस बद्दल विचारू शकता. ऑनलाईनच पेमेंट करावं लागणार आहे, कसं करावं लागेल, काय, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. पण सध्या जर घाई असेल तर 2 दिवसात तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी जुन्या मुलांना माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही
फॉर्म भरताना थोडं काळजीपूर्वक भरा आणि नवीन मुलांना जर काही कळत नसेल तर आपल्या स्टाफला कॉन्टॅक्ट करा. अजित सर आहे, ओम सर आहे, विपुल सर आहे, हे पण तुम्हाला सांगतील फॉर्म भरताना काय काय काळजी घ्यायची. मी बऱ्यापैकी तर क्लिअर केलेलं आहे. आणि जर अजूनही तुम्हाला काही डाऊट वाटत असला तर तुम्ही डायरेक्ट गुगलवरती यूट्यूबवरती जरी टाकलं की IBPS क्लर्कचा फॉर्म कसा भरायचा, तर तुम्हाला एखादा नॉर्थ इंडियन माणसाचा व्हिडिओ दिसेल ज्यांनी पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं असतं स्क्रीन रेकॉर्डिंग करून की फॉर्म कसा भरायचा. मी बऱ्यापैकी आपल्या साईडनी गोष्टी क्लिअर केल्या, कधी कधी त्या त्यांच्या साईडनी पण क्लिअर करता, पण तेवढं बघा. चलो ठीक आहे, मग स्टॉप करायचं. तर लवकरच आपली भेट होईल आता विकली टॉकमध्ये. याच्यात माझ्याकडनं काही पॉईंट्स मिस झाले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, मी ते या शनिवारी सगळे कव्हर करतो. कमेंट बॉक्समध्ये मी आन्सर देईल, पण कमेंट बॉक्समध्ये आन्सर नाही देता आले तर मग मी विकली टॉकमध्ये आन्सर देऊन टाकल तुम्हाला 2 दिवसामध्ये. ठीक आहे, आणि 2 दिवसात नवीन बॅचचा पण एक व्हिडिओ येऊन जाईल. बाकी फॉर्म थोडासा केअरफुली भरा, बँकेचे प्रेफरन्सेस नीट बघून घ्या. काही डाऊट असला तर बिंदास तुम्ही कॉन्टॅक्ट करा, काही हरकत नाही. चलो करायचं स्टॉप. चलो विल स्टॉप हिअर. थँक्यू, काळजी घ्या, बाय बाय.